नमस्कार मित्रांनो, संकल्प न्यूज चॅनलवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत। आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे। सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन प्रेस करा। विधानसभेची निवडणूक आता अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे। या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात राजकीय घडामोडींना वेग आला। महायुती आणि महाविकास आघाडीच्या घटक पक्षांनी मतदारसंघाचा आढावा घेण्यास सुरुवात केली आहे। त्यातच निवडणुकीचे तिकीट मिळवण्यासाठी सत्ताधारी पक्षाचे अनेक माजी आमदार विरोधकांच्या संपर्कात आहेत। एकीकडे इंदापूरचे भाजपाचे माजी आमदार हर्षवर्धन पाटील हे शरद पवार गटात प्रवेश करणार असल्याची चर्चा रंगली असतानाच दुसरीकडे पंढरपुरात भाजपला मोठा धक्का बसला। पंढरपूर येथील पांडुरंग सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष वसंतराव देशमुख यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करण्याचा निर्धार घेतला। वसंतराव देशमुख हे माजी आमदार प्रशांत परिचारक यांचे कट्टर समर्थक आहेत। त्यांनी अचानक पक्ष सोडल्याने भाजपासमोरील अडचणी वाढल्या आहेत। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गुरुवारी रात्री पंढरपूर आणि मंगळवेढा तालुक्यात भाजप कार्यकर्त्यांची बैठक झाली। या बैठकीला वसंतराव देशमुख यांची देखील उपस्थिती होती। कार्यकर्ते तसेच पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा केल्यानंतर त्यांनी भाजपाचे कमळ सोडून तुतारी हाती घेण्याचा निर्णय केला। वसंतराव देशमुख हे पंढरपूरच्या पांडुरंग सहकारी साखर कारखान्याचे विद्यमान उपाध्यक्ष आहेत। याशिवाय ते सोलापूर जिल्हा परिषदेचे माजी सदस्य देखील राहिले आहेत। मागील 40 वर्षांपासून देशमुख भारतीय जनता पार्टीत सक्रिय आहेत। माजी आमदार प्रशांत परिचारक यांच्या कट्टर समर्थक म्हणून त्यांची ओळख आहे। तसेच विजयसिंह मोहिते पाटील यांचे अत्यंत निकटवर्तीय म्हणून ते ओळखले जातात। पंढरपुरातील तळगावातल्या कार्यकर्त्यांसोबत त्यांचा तगडा जनसंपर्क आहे। आगामी विधानसभेची निवडणूक लढवावी अशी देशमुख यांची इच्छा होती, मात्र भाजप पक्षश्रेष्ठींनी त्यांच्याकडे कानडोळा केला। त्यामुळेच देशमुख यांनी भाजपाचे कमळ सोडून तुतारी हाती घेण्याचा निर्णय घेतला। आता शरद पवार गटात प्रवेश करून देशमुख हे विधानसभा निवडणूक लढवणार असल्याची माहिती आहे। बैठकीत त्यांच्या कार्यकर्त्यांनी देखील तुतारीकडून निवडणूक लढवावी अशी इच्छा व्यक्त केली होती। तर मित्रांनो, आपल्याला काय वाटतंय? आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राइब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ व चालू राजकीय घडामोडी सर्वप्रथम आपल्याला या चॅनलवरती बघायला मिळतील। भेटूयात पुढच्या व्हिडिओज, तोपर्यंत धन्यवाद। जय महाराष्ट्र।